नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर MSBT विषयी एक अपडेट आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच MSBT कडून अकॅडमिक कॅलेंडर रिवाईज झालेलं आहे. तर त्या अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की एक्झाम डेट, एक्झाम फॉर्मची तारीख, पुन्हा रिझल्टची तारीख ह्याविषयी सर्व अपडेट मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितली होती. पण आता MSBT कडून नवीन अपडेट आलेले आहे आणि सर्व टाईम टेबल रिवाईज झालेलं आहे. तर त्याविषयी आपण पाहणार आहोत. तर अकॅडमिक कॅलेंडर 2024-25चे हे रिवाईज कॅलेंडर आहे. तर त्यात तुम्ही पाहू शकता ॲकॅडमिक शेड्यूल आहे त्यात. तर ॲकॅडमिक शेड्यूल सेमिस्टर पॅटर्न प्रोग्राममध्ये तुम्ही फक्त ॲकॅडमिक टर्म, ॲकॅडमिक फर्स्ट क्लास टेस्ट आणि सेकंड क्लास टेस्ट. तर तुमचे डेट पाहू शकता ओल्ड सेमिस्टरचे. आणि त्यात ॲकॅडमिक शेड्यूल फॉर इयरली पॅटर्न प्रोग्राम, त्यात तुम्ही पाहू शकता की इयरली पॅटर्नमध्ये कसा चेंज झालेला आहे. आणि जसं की तुम्हाला ॲकॅडमिक कॅलेंडर काय असेल हे तुम्हाला जर तुम्ही माझे सबस्क्रायबर असलास तर तुम्हाला माहीत असेलच. तर आपण एक्झाम फॉर्मविषयी माहिती जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचं तर कॅन्डिडेट फिल फॉर्म जे आधी जे होते ते 4 सप्टेंबर दरम्यान होणार होते, पण आता डेट चेंज झालेली आहे. ही डेट आता 18 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. आणि फिल एक्झाम फॉर्म जे आहे ते लेट फीनुसार ते 8 ते 9 ऑक्टोबर दरम्यान. तर तुम्ही लेट फी भरू नका. आणि सर्व ह्या डेट दिलेली आहे. तर पेनल्टी एक डेट दिलेली आहे ती 11 ते 12 ऑक्टोबर दरम्यान दिलेली आहे. तर तुम्ही नॉर्मल फीनुसार, टाईमनुसार, डेटनुसार तुम्ही भरून टाका. तर तुमचे एक्झाम फॉर्म होणार आहेत ते 18 सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. तर ही झाले एक्झाम फॉर्मविषयी. तर लक्षात घ्या. आता आपण समर 2025ची अपडेट तुम्हाला समर सेमिस्टरला तर मी देईनच, पण आपण आता सध्या विंटर सेमिस्टर चालू झालेलं आहे. तर विंटर सेमिस्टरविषयी पाहूया. तर त्यात प्रॅक्टिकल एक्झाम जे आहेत तर त्या प्रॅक्टिकल एक्झामविषयी आपण 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणार आहेत. आणि फर्स्ट एक्झाम शेड्यूल फर्स्ट सेमिस्टरचे आहेत ते 2 ते 7 डिसेंबर दरम्यान होणार आहे. आणि एक्झामिनेशन जे समरचे टाईम टेबल मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे समरच्या एक्झामविषयी तुम्हाला सांगेन नंतर. पण थेरी एक्झाम ज्या आहेत त्या 3 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान होणार आहेत. लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचं डिसेंबरमध्ये तुमचे पेपर होतील. आणि फर्स्ट सेमिस्टरचे होणार आहेत ते 9 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान होणार आहेत. आणि तुमचा जो रिझल्ट जो असणार आहे तो 4th वीकमध्ये दरम्यान होणार आहे. 4th वीकला, आधी 3rd वीकला होता, आता 4th वीकला गेलेला आहे. म्हणजे जवळजवळ तुमचा जो रिझल्ट जो आहे तो जानेवारी एंडिंगलाच लागणार आहे. तर अशी ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो MSBT कडून. तर अकॅडमिक कॅलेंडरचा सगळ्यात मोठा फायदा तर असेल तर हा एक्झाम प्रिपरेशनसाठी खूप महत्त्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला एक्झाम डेट, प्रॅक्टिकल एक्झाम डेट, थेरी एक्झाम डेट आणि एक्झाम फॉर्मविषयी सर्व माहिती तुम्हाला लवकरात लवकर अकॅडमिक कॅलेंडरनुसार कळत असते. जेणेकरून MSBT काय करतं, अकॅडमिक कॅलेंडर रिवाईज करतं, पब्लिश करतं, त्यानुसारच सर्व सेमिस्टरचे सर्व नियोजन होत असतात. तर अशी ही अपडेट आहे विद्यार्थी.